वळूयात पुढच्या बातमीकडे। शिंदेंची शिवसेना आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यामधला राजकीय संघर्ष आता आणखी विकोपाला गेलाय। किंबहुना हा वाद आता वैयक्तिक पातळीवर आलाय। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात वारंवार वक्तव्य करणारे वनमंत्री गणेश नाईकांची शिवसेनेकडून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडे तक्रार करण्यात आली आहे। शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी रवींद्र चव्हाणांना पत्र लिहून ही तक्रार केली आहे। शिवसेनेचं नामोनिशाण मिटवण्याची धमकी देणाऱ्या नाईकांना आता नरेश म्हस्केंनी त्यांच्या पद्धतीनं जणू आव्हान दिलंय। भाजपनं नाईकांना शिवसेनेचं नामोनिशाण मिटवण्याची परवानगी द्यावी, पुढचं पाऊल किंवा पुढचं आम्ही बघून घेऊ अशी मागणी म्हस्केंनी पत्रातून केली आहे। तसंच बेताल वक्तव्य करणाऱ्या गणेश नाईकांना आवरा अशी ही मागणी त्यांनी केली आहे। टिंबटिंबत बडबडला आणि एक आपण अरे मला घाबरा घाबरत नाही कोण अशा हे दाखवण्याकरता कोल्हेकुई जी त्यांची जी सुरू आहे आणि त्यांनी पक्षाकडे जी परवानगी मागितलेली आहे आणि त्याकरता त्यांच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांना आम्ही पत्र लिहिलेलं आहे की तुम्ही द्या एकदा त्यांना परवानगी। आमचं नामोनिशाण मिटवण्याची जे भाषा करतायत त्यांना तुम्ही एकदा परवानगी द्या आमचं नामोनिशाण मिटवण्याकरता। मैदानात त्यांना येऊ द्या, आम्ही सुद्धा मैदानात उतरू। म्हणजे एकनाथ शिंदेंवर वारंवार टीका करणाऱ्या गणेश नाईकांना शिवसेनेच्या महिला आघाडीनेही सडोत्र उत्तर दिले। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गणेश नाईकांना समज द्यावी असा इशारा शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी दिला। गणेश नाईकांपासून महिला लांब का पळतात असा सवाल उपस्थित करून शीतल म्हात्रेंनी गणेश नाईकांवर वैयक्तिक निशाणाही साधला। खरं तर त्यांना समज देणं खरोखर गरजेचं आहे आणि जर नाही देऊ शकले तर शिवसेना आमच्या पद्धतीने आम्ही त्यांना नक्की समज देऊ। हे बघा, गणेश नाईकांबद्दल कोणी सहन करत नाही। आम्ही तेच सांगितलेलं आहे की जर याच्या पुढे यांनी एकही वाक्य शिंदे साहेबांच्या विरोधात बोलले किंवा त्यांच्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही लक्षात घ्या, सूर्यावर जर तुम्ही थुंकलात ना तर थुंकी स्वतःच्या तोंडावर उडते, हे लक्षात ठेवा। गणेश नाईक, आपण कोण आहात आणि आपल्यावर कुठल्या कुठल्या केसेस आहेत हे जरा बाहेर येऊ दे। आणि गणेश नाईक, तुम्ही आल्यानंतर महिला तुमच्याकडून पळून जातात, तुमच्यापासून लांब जातात, याचं कारण काय हेही एकदा सांगा। कारण तुम्ही आहात ना आमच्या मित्र पक्षात आहेत म्हणून आम्ही जास्त बोलत नाहीत, पण जर शिंदे साहेबांबद्दल तुम्ही काही बोललात ना तर ही महिला आघाडी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा।